तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागेल. अजयला विश्वास दर्शवला गेलाय आणि त्याच्या बॅटमधून मात्र एक सिंगल धाव येताना दिसले. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झालाय वैभव सोहले. पुढचा बॉल वैभवचा. आता सामना करेल प्रकाश तुंबडा. ॲप्पी याने जोरकस खेचला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला धक्का या ठिकाणी लागलाय टीम गावदेवी कोल्ही चिंचोटी या संघाला. ॲप्पी प्रकाश तुंबडा हा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसलाय. माझे गावाचे गावदेवी तुझी छाया भक्तांवरी, माझे गावाचे गावदेवी तुझी माया भक्तांवरी. ही गेम प्लॅनिंग होती बघा. शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला होता वैभव. भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे आणि एक चांगला खेळाडू, मोठा खेळाडू प्रकाशाला बाद केलंय. मोठी सफलता मात्र इथे मिळवून देण्याचं कार्य केलंय वैभवच्या खात्यामध्ये. एक विकेट, विकेट नाही आहे तर प्राइजलेस विकेट आहे. कारण की या विकेटचं महत्त्व पूर्ण संघाला माहीत आहे, ठाऊक आहे. कारण की हा खेळाडू जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर डोकेदुखी ठरेल आणि त्या खेळाडूला बाद केलाय, पहिला मोठा धक्का दिलाय. मात्र या धक्क्यातून सावळा गेल. एक डावखुरा हाताचा खेळाडू गेलाय परंतु दुसरा डावखुराचा हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैभवला मी पाहिलं होतं राहुल की जवळजवळ कामांच्या मैदानावर एक अशी खेळी केली होती, विध्वंसक खेळी. ही क्षमता आहे परंतु आता रोल जो ॲपीला निभावायचा होता ना तो वैभवला निभावावा लागेल. मिस्टर प्रकाश तुंबडाच्या हाताखाली जे खेळाडू खेळतात ते चांगली खेळाडू बनतात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आता डावखुऱ्याचा फलंदाज बाद झाला मिस्टर ॲप्पी. आता नवीन फलंदाज वैभव हा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावेळेला हुक केलाय चेंडूला मात्र डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी रवाना झालाय आणि मिळेल फक्त त्या ठिकाणी एक धाव. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि बरोबर त्याच दिशेनं या चेंडूला त्याने खेळलाय आणि वैभव याच्या बॅटमधून मात्र एक धाव येताना दिसलाय. आणि धावसंख्येचा जरी विचार केला तर 1 बाद 2 3 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. पावट्याचं षटक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. पुढचा चेंडू पाहावा लागेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न हवेत. यावेळेला चांगलं झालंय कनेक्शन आणि गोलंदाजाला दिलंय टेन्शन. हा पहिला मोठा षटकार वैभव कांबळीच्या बॅट मधून विकेट. 6 धावा. सुंदर देऊल देऊलाने कोण बाई गवली, आई गावदेवी माय तयाशी हाय आगरी कोल्यांची सावली, आई गावदेवी माय तयाशी हाय. डीजे काय जबरदस्त फटका. जसा बॉल आला शॉर्ट ऑफ प्ले चेंडू त्या ठिकाणी मात्र फलंदाज हावी झाला त्या चेंडूवर त्याने फेकून दिला ऑन साइडला. 6 धावांसाठी जबरदस्त फटका वैभव कांबळीच्या बॅटमधून. पुढचा बॉल वैभव सोहलेचा. याही वेळेला ओव्हर पिच बॉल करून बसलाय त्याच्यावरती पुन्हा एकदा फलंदाज झाला हावी. चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ब्युटिफुल शॉट. 6 धावा. हे बघा चित्र कसं पलटतं हे दर्शवून दिलं. म्हणून क्रिकेटचा खेळ असाच आहे. हसत्याला रडवतो आणि रडवत्याला हसवतो. कारण की क्षणातच आपण बघितलं की होत्याचं नव्हतं झालं. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं, पहिल्या 4 बॉलचं आपण विश्लेषण करूया. फक्त 3 धावा परंतु उर्वरित 2 चेंडूवर 2 उतुंग षटकार आणि पूर्णपणे चित्र पलटलं गेलं. 15 धावा फलकावर लागल्या गेल्या. एक गडी जरी आपण पहिला गमावला तरी देखील इथे काय झालंय तर आक्रमकता आहे ना, बिनधास्त निडर आणि असा खेळ व्हायला हवा आणि तो केलाय. कारण की गावदेवी कोल्ही टीमकडे सुद्धा आपण पाहिलं तर बॉलिंग युनिट चांगलं आहे आणि त्या अनुषंगाने मोठी सुरुवात बघा
अंटंटी पावटेच्या षटकामध्ये धावा हव्या होत्या, जरी एक विकेट बाजूला सोडली तरी धावा आल्यात राहुल. आणि एक चांगली गोष्ट मात्र ही आता पाहायला मिळते. येस, प्रेशर नाही आहे, बिलकुल प्रेशर नाही आहे फलंदाजांवरती. जरी अप्पी मैदानाच्या बाहेर झालाय तरी सुद्धा नव्याने गेलेला फलंदाज वैभव याच्यावर मात्र जबरदस्त त्याने कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. जसा गेलाय तसा 3 बॉल त्याने खेळलाय आणि 3 बॉलमध्ये 13 धावा वैयक्तिक त्याने बनवल्यात. जबरदस्त फलंदाजीचं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. नवीन गोलंदाजच्या मार्कवरती मिस्टर अजय राईट मध्ये विकेटचा मारा करतात. क्लीन बॉल झाल्यात. सरप्राईज डिलिव्हरी होती, फुल टॉस बॉल घ्यायचा होता बरोबर बॅट वरती. मात्र या वेळेला जर बघितलं तर कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आणि परफेक्ट इस्टर्न वरती चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. दुसरा धक्का टीम कोली चिंचोडी संघाला. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान ग आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान धन्यवाद डीजे. दुसरा मोठा धक्का दिला गेला, अजयला परतावं लागलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक घातक खेळाडू दाखल झालाय संजय, ज्याच्या बॅटिंगतून धावा येत आहेत. अनेक मैदानात त्याने गाजवलेत. असा खेळाडू, भरोशाचा खेळाडू आहे, परंतु भरोसा प्राप्त केलाय अजय मडवीने देखील. पहिल्या बॉलवर मोठी विकेट, परंतु संजयच्या समोर असेल आव्हान मोठं. पाहूया. आपल्याला फटका खेळला जरूर होता, आक्रमक शॉट, परंतु जिथे आपण पाहू शकतो वृक्षदेवाचा आधार मिळतोय. धावा मात्र मिळतात, परंतु पाहावं लागेल चोखिंबरी धाव पूर्ण झाली की नाहीये. इथे मनामध्ये झाले शंका निर्माण. दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी मात्र पंचांनी इशारा पोहोचवलाय तिसऱ्या अंपायर कडे. पाहूया. आणि अगदी आमचे तिसरे अंपायर त्यांचं डिसिजन आलंय की फलंदाज आउट. कुठेतरी कमी पडला इथे संजय. दुसरी धाव घेताना आणि मोठा धक्का तिसरा गावदेवी कोली टीमला. बघा राहुल, इथे ना कॉलिंग खूप महत्त्वाचे आहे. षटकार चौकार क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, परंतु रनिंग बिटवीन द विकेट हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. तो देखील खूप महत्त्वाचा असायला हवा. कुठेतरी थोडासा कमी पडला संजय, कारण की पहिली धाव पूर्ण झाली होती, दुसरी धाव घेण्याच्या विचारामध्ये होता, कारण की विचार चांगला होता, परंतु कुठेतरी एक चांगलं शत्ररक्षण देखील झालंय आणि त्याचा बेनिफिट मात्र राजावली संघाला मात्र जरूर मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यानंतर आपण बघितलं की अजय मडवीने थोडंसं कमबॅक करून दिलं. भरोशाचा खेळाडू आहे. साईकृपा राजावली टीम आपण बघितली आहे ना, तर त्यांचा इतिहास, मागचा इतिहास सोडून द्या, परंतु मागच्या काही काळानंतर त्याने केलेली अथक मेहनत, अथक परिश्रम आणि एक चांगला टफचा संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर राकेशिन. येस, अजयने कमबॅक केला. आता या वेळेला जर बघितलं तर 2 फलंदाज महत्वाचे या ठिकाणी त्यांनी बाद केले आहेत. अजून एक डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिलाय अजय मडवीकडून. आतापर्यंत बघितली तर त्याने चेंडू हाताळला 3. आणि 3 चेंडूंमध्ये त्याने खर्च केलं फक्त 1 धाव. पुढचा बॉल अजय मडवीचा. राकेश याच्यासाठी अपसाईडला फक्त दिशा दिले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कौशिक. चेंडूला उचलून फेकेल गोलंदाजापर्यंत. तत्पुरती मात्र 2 फलंदाजांमध्ये 1 धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये थोडीशी भर पडली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या अंकावरती. काय जबरदस्त गोलंदाजी. वैभव सोहले प्रथमतः गोलंदाजीसाठी आले होते. त्याने 15 धावा खर्च केल्या. जणू वैभव कांबडीने 2 फलंदाज करता असताना 2 षटकार खेचले होते. काय जबरदस्त फलंदाजी राहिली होती. मात्र आतापर्यंत अजय मडवी दुसऱ्या षटकासाठी आले आणि त्यांनी
फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश त्याला प्राप्त झालंय. आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजय मळवी पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता वैभव कांबळी स्ट्राईक डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. ऑन साइडला चेंडूला खेळलाय. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक बनते प्रेक्षक आणि प्रेक्षक बनते क्षेत्ररक्षक. काय जबरदस्त फटका. जसा ओव्हरपिच चेंडू टाकलाय 6 धावांसाठी या ठिकाणी वैभवने पाठवलाय. या 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या मात्र आता वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 23 या अंकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. काय जबरदस्त फलंदाजी फक्त षटकारानेच आपले भाषा आणि क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला फेकलाय. आता क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडेसे कमी पडतायत आणि त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जाताना दिसलाय 6 धावांसाठी. काय जबरदस्त फटकेबाजी. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे वैभव, मात्र एफपी बाद झाल्यानंतर प्रेशर घेत नाहीये फलंदाज. याही षटकामध्ये 14 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. क्या बात आहे वैभव. जशाच तसं उत्तर देऊया डीजेला संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. तुला कोणी हरविले दाही दिशांत गे तुझ्या विजयाचा झेंडा तोलाविले. झेंडा तोलाविले तुझा झेंडा तोलाविले. गाय वासराची त्या दुधाची धन्यवाद. उसाय ग. वैभवची बॅटिंग बघून नक्कीच एक म्हणेन मी, सो सोनार की तर एक लोहार की. 12 चेंडूचा खेळ झाला राहुल, परंतु त्या 12 चेंडूमधले ते 4 चेंडू बघा आणि 8 चेंडू बाजूला सोडा. 4 चेंडूमध्ये 24 धावा आल्यात. 4 उत्तुंग षटकार वैभवच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट सुपर हिट बॅटिंग त्याला म्हणू शकतोय. बॉलिंग ट्रॅकवर धीरज अनुभवी गोलंदाज आहे. समोर आहे राकेश. व्हेरी फास्ट बॉल ओर द विकेट. हो, यावेळेला आपण पाहिला स्पिन करायचा होता फलंदाजाला, परंतु राकेशला काहीतरी इंटेंट दर्शवावं लागेल, कारण की वैभव चांगल्या टचमध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आपल्याला कशा प्रकारे खेळ करायचा, जसं असतं जर वैभव बॉल खेळलं तर आपल्या संघाचा फायदा होईल हा देखील विचार करू शकतोय. परंतु प्रत्येक खेळाडूची एक खेळण्याची गेम प्लॅनिंग, एक रणनीती पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहिला हा चुकीचा चेंडू, अगदी नो चेंडू आहे हा घोषित केलाय फलंदाजाने. कुठेतरी आपण पाहिले तर मिस्टेक झाली आहे. हे मिस्टेक म्हणजेच मोठी मिस्टेक बनू शकते आणि चुकीचा खाम्याचा भोगावा लागू शकते इथे राहुल. कधी कधी अशा चुका होत असतात क्रिकेटमध्ये, मात्र धीरज याच्याकडून कधी अशा चुका बघायला मिळत नाही. फ्री हिट आहे आणि राकेश या ठिकाणी सामना करतील. उघडा डोळे बघा नीट, कारण की पुढचा चेंडू आहे फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी नाही. या वेळेला जर बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग, लेंथ अँड लाईन व्यवस्थित बघायला मिळते धीरज याची. आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहेत महेश, यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल बघायला मिळालाय. काय जबरदस्त चेंडू होता. पुन्हा एकदा धीरज राईट ओव्हर दी विकेटचा मारा करतायत आणि त्यांच्या कोठ्यातील हा पुढचा बॉल आहे. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक महेश त्या ठिकाणी आले आहेत यष्टीरक्षक. आणि बघता बघता काय झाले त्या ठिकाणी तर थोडेसे दोन्ही क्षेत्ररक्षक फंबल झाले. त्याचा फायदा या ठिकाणी 2 फलंदाजांनी घेतलाय आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्या बात आहे. सुंदर रन बिटवीन द विकेट म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण की ज्या अनुषंगाने जर बघितले तर हवेमध्ये चेंडू होता, झेल घेण्याची मुभा त्या ठिकाणी मिळाली, मात्र कॉलिंग व्यवस्थित झाले नाही आणि त्या कारणास्तव जर बघितलं तर 3 धावा फलंदाजांनी कंप्लीट केल्या जात आहेत. हा बघा, ह्या चुका महागात पडू शकतात, कारण की चुकणार तर मुकणार असं देखील म्हटलं जाते ना. कारण की यावेळेला जिथे 1 विकेट मिळाली असते तिथे एक डॉट बॉल मिळाला असता, परंतु तिथे 3 धावा चेस करायच्या धावा नंतर मग प्रत्येक एक धाव खूप महत्त्वपूर्ण असेल राहुल. आणि ह्या चुका तुम्हाला या मॅचमध्ये टाळाव्या लागतील. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर नक्कीच सुधार करावं लागेल. येस, क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना
तुम्हाला येस नो वेट किंवा मग कॉलिंग, व्यवस्थित कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कमी राहाल तर मग तुम्हाला कुठेतरी चुका तुमच्या नक्कीच जास्त दिसून येतील. या वेळेला पुन्हा एकदा भिरकावलंय चेंडूला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी 6 धावांसाठी. मैदानाच्या आतमधून वैभव याच्या बॅटमधून आगीचे गोले बाहेर पडतात. षटकार षटकार आणि फक्त षटकार बघायला मिळतात. काय जबरदस्त फलंदाजी, कंटिन्यू 5 षटकार, वारंवार षटकारांची भाषा बोलली जाते वैभव याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जर बघितली तर वेगाने त्या ठिकाणी पुढे वाढते आहे. 39 धावांवरती मात्र धावसंख्या थांबली जात आहे. अद्यापही चेंडूचा खेळ झालाय 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि काय जबरदस्त फलंदाजी वैभवच्या माध्यमातून. धीरज पुन्हा एकदा सज्ज झाल्यात, मात्र वैभव या ठिकाणी सेट झाले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना जबरदस्त फलंदाजी करतायत. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाताना दिसेल. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी. थोडासा वर चेंडू नक्कीच होता, पण या वेळेला जर बघितलं तर येस, रिव्ह्यू फलंदाजाने या ठिकाणी घेतलाय बीमर करिता. डिसिजन पेंडिंग असेल. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. जर बघितलं तर थोडासा खाली चेंडू असल्या कारणाने हा चेंडू फेअर घोषित केलाय. मात्र फटका अतिशय जबरदस्त होता वैभवचा. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक धावसंख्या जर बघितली तर 43. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक आहे. या वेळेला ऑन साईडला चेंडूला फेकून दिलाय, मात्र डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. नाहीतर याही चेंडूला बघितला तर सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जाताना दिसला असता. 360 राऊंड नाही आहे आपल्याकडे अवेलेबल, मात्र ज्या अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी आहे तशी बॅटिंग या ठिकाणी केली जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वैभव कांबडी या फलंदाजाने काय घातक फलंदाजी केलंय आणि आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलंय. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करतोय एका बाजूला वैभव, तर एका बाजूला जर बघितले तर साईकृपा राजावली संघाचे जे गोलंदाज आहेत ते कुठेतरी कमी पडताना दिसल्यात. 3 षटकांची या ठिकाणी झाली समाप्ती. प्रथमतः फलंदाजी करत आहे गावदेवी कोल्ही चिंचोडी हा संघ आणि त्यांची धावसंख्या झाली आतापर्यंत 44 धावा धावफलकावरती. देऊया एक DJ यांना संधी आणि ऐकूया एक मधुर आणि सुमधुर संगीत. माझे गावाचे गावदेवी तुझी छाया भक्तांवरी, माझे गावाचे गावदेवी तुझी माया भक्तांवरी. तू माऊली आई माझी, तू पराहू दे अम्मावरी, तू
सध्या फॉर DJ. ज्याच्या पुढची लढत केतकी बॉईज खंडीपाडा म्हणजे आयोजक संघ आहे आणि त्यांच्या जोडीला असेल एवन सारजा. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सज्ज राहा. या षटकानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. फुल टॉस बॉल होता. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत मिस्टर राकेश. एका बाजूला थोडेसे कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत, मात्र त्याने एक उत्तम काम केलंय. कारण की जो घातक फलंदाज आतापर्यंत जाणे धुमाकूल घातल्या मैदानाच्या आतमध्ये, त्याला त्याने स्ट्राईक एंडवरती मात्र आणण्याचं काम केलं गेलंय. आगरी कट्ट्याचे मालक माननीय श्री बाबू धुमाळ यांना विनंती करतोय की साहेब आपण प्लीज आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. आयोजक स्वतः आपल्याला या ठिकाणी बोलवतायत, आपल्याला मान देत आहेत. सो आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. फुल टॉस बॉल होता. याही वेळीला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. एकदा पूर्ण केलाय. घातक आहे एका बाजूला, डेंजर झोन मध्ये फलंदाज त्या ठिकाणी होता, मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. आज राजावली या संघाच्या माध्यमातून जर बघितले तर कुठेतरी कमतरता जाणवत आहे. एक एक खेळाडू जर बघितला तर बॉडी लँग्वेज जी आहे ती कुठेतरी कमी दिसते एक एक खेळाडूच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने बॅटिंग झालंय वैभवच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत राहिलाय. पुढचा बॉल राज सोनकर, गोलंदाज मार्कवरती सज्ज झाल्यात. ओव्हरपिच बॉल होता. या वेळेला वैभव सोहळे त्या ठिकाणी आहे. चेंडूला 2 बाउन्स पद्धतीने कलेक्ट केले, तत्पुरती मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि बघता बघता धावसंख्या जर बघितली आपण संघाची तर 49 या आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि एका बाजूला वैभव याचं वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 40 या धावसंख्येवरती खेळत आहेत. क्या बात आहे. ओहो, बिरकावून दिले चेंडूला ऑन साइडला. अजून एक मोठा फटका. 6 धावांची मोहर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसला. क्या बात आहे. वैभव वैयक्तिक धावसंख्या त्याची जाऊन पोहोचले 46 या अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे. वारंवार मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्याव्या लागतात. कारण की बघितलं तर जशी बॅटिंग व्हायला हवी तशी बॅटिंग या ठिकाणी होते. एका बाजूला ॲप्पी लवकर बाद झाला, मात्र या वेळेला जर बघितला तर ॲप्पी याची कमतरता आणि कुठलाही प्रेशर नाही आहे वैभव कांबळीवरती. काय जबरदस्त फलंदाजी. वाऱ्याचा वेगही त्याच्याच बाजूने आहे. डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाला वाऱ्याची साथ आहे आणि त्या वाऱ्याच्या वेगानं मात्र वार्तालाप करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. 4 धावांची गरज आहे वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी वैभव कांबळीला. का पहिलं अर्धशतक येईल काय हेही पाहणं गरजेचं आहे. सुंदर फटका आहे. 1 धाव कंप्लीट केली. वैभव त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल झालाय, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एका बाजूने टाळ्यांचा गजर होते वैभव कांबळीसाठी. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक आहे या षटकातील आणि वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी वैभव याला 2 धावांची गरज आहे. क्या बात आहे. मात्र टाळ्यांचा गजर हा एकदा नक्की व्हायला हवाय वैभवसाठी. ओ यॉर्क केलाय, मात्र रनआउट या ठिकाणी होतील वैभव. मात्र ज्या अनुषंगाने फलंदाजी या ठिकाणी केलाय टाळ्या एकदा नक्की व्हायला हव्यात. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती वैभव हा धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. आणि विचार केला तर धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना गावदेवी कोली चिंचोडी या संघाची धावसंख्या 57 धावा आणि 58 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय टीम साई कृपा राजावली या संघाच्या समोर. घेऊया एक छोटासा ब्रेक. दुसऱ्या फेरीमध्ये लगेच आपण दुसऱ्या डावामध्ये येणार आहोत. तत्पुरती करूया नाणेफेकी 2 संघांच्या मध्ये. एका बाजूला मुख्य आयोजक संघ आहे केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ आणि त्यांच्या जोडीला आहे एवन सारजा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय प्लीज नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये आपण या. हा
आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा धन्यवाद डीजे. या ठिकाणी टॉस केला जाईल दोन संघांच्या माध्यमातून. एका बाजूला आयोजक संघ आहेत म्हणजेच केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ आहे आणि त्यांच्या जोडीला असणार आहे एवन सारजा हा संघ. मी विनंती करतोय परशुराम गांगडा जे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाचे जुने खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकीची ओळख करून जाते. एका बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा आहे आणि एका बाजूला आहे जागमाता गावदेवी चषक. ठीक आहे, एका बाजूला टेल आहे एका बाजूला हेड आहे. ठीक आहे, टॉस केला जातोय. केतकी बॉईज खंडीपाडा या संघाचे कर्णधार कौल देतील. गावदेवी जागमाता असं कौल झालाय आणि तेच या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलाय टीम केतकी बॉईज खंडीपाडा या संघानं. आणि मान्यवरांनी विनंती करतो की आपण विराजमान व्हा मान्यवर कक्षामध्ये. टॉस जिंकलाय या ठिकाणी केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांना विचारूया प्रथमतः ते काय स्वीकारणार आहेत. क्षेत्ररक्षण घेणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांचा सामना आहे. समोरची टीम एवन सारजा आहे आणि त्यांना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमीत 40-45 प्लस. आणि त्यानंतर मुख्य आयोजक तुम्ही आहातच तर या मैदानासाठी आणि या स्पर्धेसाठी लागणारी किती मेहनत आणि या मैदानाच्या संदर्भात आणि या स्पर्धेच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल. मेहनत तर आम्ही केले पण आता तुमच्यावरती सर्व काय प्रेक्षकांवरती आहे खेळाडूंवरती आहे ते काय आम्हाला कौल देतात ते बघूया. खूप खूप धन्यवाद. नाणेफेकी जिंकल्या. एका बाजूला एवन सारजा या संघाचे संघनायक आहेत. टॉस त्यांनी हारलाय. जर टॉस जिंकला असता तर मग त्यांनी काय स्वीकारलं असतं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. क्षेत्ररक्षण. त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं असतं मात्र त्यांना आता फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना तुम्ही किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. 30 ते 35. आणि 4 षटकांचा सामना आहे. त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन आणि या मैदानाबद्दल काय म्हणशील. मैदानाबद्दल ते मैदान चांगलंच आहे. गेल्या टायमाला पण इथे आम्ही 2 मॅच हारलेलो. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही आहेत. टॉस जिंकलाय केतकी बॉईज कामण या संघाने त्यांनी स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं गेलं एवन सारजा या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक मित्र जयेश डुकले सर. थँक्यू. चांगला फटका या वेळेला खेळला गेलाय परंतु फिल्डर चुकी झाली आहे. चुकीला मिळणार नाहीये माफी. चेंडू सीमारेखा पार आलाय चौकार. थँक्यू डीजे. बघा काय झालंय एक सोपा झेल आला होता कलेक्ट करता आला नाहीये. धीराज या वेळेला इंटेन दर्शवत असताना हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला जात आहे. ॲप्पी या गोलंदाजाचा उल्लेख केला आपण तर फिरकी ही कला आहे या गोलंदाजाची आणि त्या कळीच्या विरोधात फटकेबाजी करणं तितकं सोपं जाणार नाही आहे. आणि ते आता मात्र
ओळखलं गेलं. सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. जीवनदान एक मिळालं आहे, परंतु या जीवनदानाचा फायदा किती मिळतोय? टार्गेट आहे 58 धावांचं. चेस करायचं आहे. जिंकायचं असेल तर करावं लागेल. पुढचा चेंडू. आडवी बॅट वापर केली आहे, मात्र बॅटची कडा ज्या प्रकारे स्लिप तैनात केला होता, जाणीव होती हा फटका फसेल आणि तेच मात्र घडलंय आणि पहिला विकेट डाऊन झालाय. पहिला धक्का साईकृपा राजावली संघाला मात्र दिलाय प्रकाश याने. डोंगरचे माऊले माझे कानाचे माई माऊले डोंगरचे माऊले माझे कानाचे माई माऊले पाणी दर्याने नाही जमता पाणी दर्याने. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. फक्त फलकावर 5 धावा. एक गडी मात्र नुकताच जो बाद झाला, परंतु ज्याप्रमाणे एक फलंदाजी वैभव कांबळीची जी आठवावी लागेल, दुसऱ्या बाजूने वैभव सोवळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैभवशाली खेळाडू आहे, परंतु तो खेळ करण्यामध्ये यशस्वी होईल का? लक्ष मोठं आहे, परंतु अशक्य नाही आहे. या मैदानावर चांगली बॅटिंग केली तर धावा चेस होत आहेत, परंतु ते करण्यामध्ये यशस्वी सार्थक ठरतील का? साईकृपा राजावली संघाचे खेळाडू पाहावं लागेल. मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक. चेंडू फेकून झाले 4. तेजस गोवारी आपल्या देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत जागमाता गावदेवी चषक 2025 मध्ये. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला घातक फटका. फलंदाजाकडे आपण पाहिलंय तर फटका खेळण्याची जी मोबा होती, मी तर म्हणेन की रिव्हर्स, परंतु जिथे आपण पाहिलं चेंडू मात्र मिस केला. अगदी प्लम सापडला गेलाय आणि LBW चा शिकार ठरलाय आणि 0 या धाव संख्येवर परतताना पाहायला मिळतंय वैभव सोले. बॅक टू द पॅव्हिलियन. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा. फुलवाही तुझे चरणाला, फुलवाही तुझे चरणाला. थँक्यू बघा आतापर्यंत हे षटक ज्याप्रमाणे राहिले ना किफायती, कारण की या षटकाची अत्यंत गरज होती. मोठं लक्ष चेस करायचं आहे ना, तर मग विरोधी टीमला धावा हव्यात आणि डिफेंड करायचं असेल तर आपल्याला काय गोलंदाजी चांगली करायची आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये कमी धावा विकेट म्हणजेच विरोधी संघ आपोआप मात्र नक्कीच बॅकफुटला जाईल आणि ते केलंय, ते कार्य केलंय एपिक. या गोलंदाजाने 2 विकेट मात्र जरूर पकडले गेलेत, परंतु ज्याप्रमाणे इथे धाव फलक थोडासा थांबवून ठेवलाय. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 धावा, 5 गडी बाद झाले. 2 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विकास शेलार. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये भर 6 धावा फलकावर. साईकृपा राजावली संघ कुठेतरी विचार करेल की आज काय चुकलंय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ओव्हर कॅच. सिनियर खेळाडू आहेत मिस्टर गंगाधर लोखंडे आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त कॅच पकडला गेलाय आणि तिसरा मोठा झटका साईकृपा राजावली संघाला थेट मैदानाच्या मध्ये दिलाय. हे महालक्ष्मी आई तुझी ये आठवण, डहाणूगडाची तू मालकीन, आई मंदिरी येन तुला नारळ फोडीन, विवेड गडाची तू आगीन. थँक्यू डीजे. गंगाधर लोखंडे ऍक्शन रिप्ले मध्ये जर नजर टाकली तर उत्कृष्ट कॅच पकडला गेलाय. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना, एक सिनियर खेळाडू अनेक वर्ष या खेळाडूने या संघासाठी दिलेत, एक काळ ज्याने गाजवला गेलाय असा हा खेळाडू आजपर्यंत मात्र या संघामध्ये खेळत असताना मात्र जिद्द चिकाटी काय असते खेळाच्या प्रती आपण पाहू शकतो. जे योगदान द्यायला हवं मात्र या वयामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून दिलंय आणि गुड क्वालिटी ऑफ द कॅच मात्र त्याने दर्शवून दिलंय आणि एक विकेट मी तर म्हणेन
हा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल, परंतु हा विकेट त्या गंगाधरच्या खात्यामध्ये देखील जाईल. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त 6 धावा. लक्ष मोठं आहे, रस्ता दूर आहे, परंतु प्रवास मात्र थोडा कठीण झालाय. प्रवास मात्र पूर्ण करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला खेळाडू महेश वारात, परंतु धीरज काय करतात हे दोन बॅटर पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला अजय एडगा एक चांगला गोलंदाज जरूर आहे, परंतु जिथे एक चौकाराच्या सहाय्याने मात्र चांगला खेळ केलाय. धीरज त्याला देखील एक जीवनदान मिळालंय, परंतु महेश या खेळाडूकडे नजर असेल. हा एक गेम चेंजर खेळाडू जरूर पाहतोय आपण. या खेळाडूमध्ये पार्टनरशिपची गरज आहे. जर पार्टनरशिप झाली तर मॅच मध्ये यू टर्न आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. राहुल यस, हवी तशी फलंदाजी व्हायला हवी राजधावली संघाच्या माध्यमातून, कारण की ज्या अनुषंगाने या सीझनचा जर विचार केला, नव्या हंगामात रनरअप राहिले होते आणि काय जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी राहिली होती राजधावली संघाच्या माध्यमातून. मात्र आज जर बघितलं तर कुठेतरी कमी पडताना दिसला राजधावली हा संघ. ऑन साईडला खेळण्याचा धाडस मात्र यावेळेला जर बघितलं तर क्षेत्ररक्षक थोडंसं फ्लंबल होतात, मात्र कॉलिंग व्यवस्थित झाले त्या ठिकाणी महेशच्या माध्यमातून. आणि बघता बघता एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेले. अजय एडगा हा गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झालाय. त्या ठिकाणी पहिला चेंडू हाताळत असताना फक्त एक धाव खर्च केलाय. ॲप्पीचं कौतुक असेल, फलंदाजी साजेशी राहिली नाही आहे, मात्र गोलंदाजी जबरदस्त केलंय. पुढचा बॉल अजय एडगा या गोलंदाजाचा राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, मात्र यावेळेला दाद मागितली जाते आहे एक्सरक्षक संजयच्या माध्यमातून. मात्र त्या ठिकाणी पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. चेंडू पडल्यानंतर बघा थोडासा उसळी प्राप्त करतोय जयेश. जर बघितलं तर हा चेंडू अतिशय जबरदस्त बघायला मिळाला आहे. डेफिनेटली ताकद आहे ही गोलंदाजाची आणि ती दर्शवली गेली आहे महेशसाठी. पुन्हा एकदा अजय. हो, यावेळेला चेंडूला सोडून देण्याचं कार्य केलंय आणि हा खराब चेंडू आहे. वाईट चेंडूची नोंद मात्र होत असताना टीमच्या टोटलमध्ये भर पडते. टीमची टोटल पोचली आहे 8 या आकड्यावर. 50 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. इथे आक्रमक म्हणजे जी खेळी आपण वैभवची पाहिली होती ना, तशा एका खेळीची गरज आहे. काय तशी खेळी येईल का? कारण की इथे आपण बघितलं ना, एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. एक जर षटक मी तर म्हणेन 20 किंवा 25 पर्यंत, जरी मी तर म्हणेन की 20 धावांचं जरी एखादं षटक शोधलं इथे तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी नुसतं कमबॅक होणार नाहीये, मेहनत फलंदाजांना करावी लागेल. ओ स्टेप आउट झालेत. चेंडूला खेळलाय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, करणार नाहीयेत चुकी. आणि एक अजून फलंदाज या ठिकाणी राजावली या संघाचा बाद होतोय, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. असा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय महेश वरात. बॅक टू पवेलियन. धन्यवाद. सध्या तरी परिस्थिती ही दैनंदिन झाली, कारण की ज्या प्रकारे फलंदाज बाद होत आहेत, आतापर्यंत 4 गडी बाद झालेत 8 धावसंख्येवर. राज मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु ज्या वेळेला आता मी तर म्हणेन की या मॅचवर राज तर सध्या तरी गावदेवी कोहली टीम करते, कारण की बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही युनिटमध्ये टॉपची कामगिरी आणि त्याचमुळे थोडासा बॅकफुटला सायकृपा राजावली टीम. पुढचा बॉल गोलंदाज अजयचा. याही वेळेला थोडासा ब्रेक झालाय चेंडू आणि राज यांच्या शरीरावरती चेंडू आदळलाय. बघता बघता एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आणि जर बघितलं तर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेगबायच्या रूपाने एक धाव मिळाली. आणि धावसंख्या जर बघितली तर संत आणि सावध गतीने पुढे सरकताना दिसत आहे 9 या अंकावरती. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्या फलंदाजांची गरज होती, शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. यस, ज्या फलंदाजांची गरज होती, अपेक्षा होत्या, पवन झाला, वैभव झाला, विकास, महेश या अशा चांगल्या घातक फलंदाजांची अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा या ठिकाणी भंग झाल्या. मात्र अजून एक बॅटची कडा, क्या बात आहे, सुंदर झेल, प्रेक्षणीय झेल त्या ठिकाणी बघायला मिळाला आहे यष्टिरक्षक संजयच्या माध्यमातून. आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय धीरज.
भरला सारा घाट धुक्याने भरला वाट शिर्डीची दिसत नाही पालखी निघाली शिर्डीला पायी पालखीत बसलाय माझा साई पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यातून दाखवतो साई पालखी निघाली शिर्डीला पायी पालखीत बसलाय माझा साई पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यात दाखवतो साई धन्यवाद इथे झुकुनी मस्तक तुझ्या पावली नाव घेतो साई माऊली. आज गुरुवारचा दिवस आहे. साईबाबाचे गीतही आपल्याला जरूर ऐकायला मिळत आहेत आणि छान असे गीतं डीजे महेंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. सध्या तरी आता मैदानाच्या आतमध्ये आपण नजर टाकूया तर जवळजवळ 2 षटकामध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. 9 धावसंख्येवर अर्धा संघ गारद झाला आहे. जवळजवळ 49 धाव्यांची गरज आहे, परंतु पूर्ण करण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतील. धनराज या वेळेला मात्र बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो अतिशय चांगला होता, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडूला कनेक्ट करणं सगळ्यात मोठी गोष्ट होती, ती करता आली नाही आहे. आणि एक निर्धाव चेंडू, जसं जसं निर्धाव चेंडू येईल तसं तसं हा मॅच मात्र हा आपल्यापासून लांब जाईल. शॉर्ट पिच होता या वेळेला, हा मोठा धमाका. इलाका किसी का हो लेकिन धमाका मेरा ही होगा, आणि तो केलाय राजने एक ताबडतोब षटकार ठोकून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, पुलचा फटका खेळला गेलाय. प्रमोद, हो हो हो, व्हाट अ कॅच, व्हाट अ ब्युटिफुल टेकन. काय सुपर रनिंग झेल मात्र पकडला जातोय. प्रमोद या खेळाडूच्या माध्यमातून थोडासा दूर होता, परंतु अशक्य नव्हता आणि हे शक्य करून दाखवलंय. आणि राजला मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आणखीन एक फलंदाज मात्र बाद केलाय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. थैंक इरादे हर रोज लाख बनते हैं, कुछ बनकर टूट जाते हैं, मगर शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साईबाबाचं नक्कीच गीत पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतंय. दरम्यान इथे शुभागमन झालंय आमचे साथी समालोचक मित्र आणि किन एक जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याची जी गोडी आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. पहिल्या 2 ऑफिशियल स्पर्धांमध्ये देखील आपण ऐकली. प्रदीपजी लोखंडे यांचा इथे शुभागमन. वेलकम प्रदीप. बॅकफुटला जाऊन मात्र आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाहीये. मॅच राहुल लांब झालाय. आता 8 चेंडू आणि 43 धावा. काय म्हणशील, इथे फटकेबाजी जर झाली तर कदाचित यू टर्न कदाचित आता मात्र कमी दिसतोय. टक्केवारी फार कमी आहे, कारण की जर बघितली तर हवी तशी फलंदाजी पहिल्या षटकापासून व्हायला हवी आहे. मात्र प्रकाश झाला, त्यानंतर अजय झाला आणि आता उत्तम दर्जाची या ठिकाणी कामगिरी करताना दिसत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी व्हायत आहे टीम कोल्ही चिंचोडीच्या माध्यमातून. पूर्णपणे जो सामना आहे तो खिशामध्ये घातलाय कोल्ही चिंचोडी या संघाने. उत्तम याचा पुढचा बॉल, उत्तम बॉल आहे. काय जबरदस्त चेंडू, जसं नाव आहे तसं काम आहे. छोटा तीर गावकरी गंभीर असं म्हणायला काही हरकत नाही. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान. बऱ्याच वर्षापासून या खेळाडूला खेळताना बघतोय, मात्र जबरदस्त हवी तशी फलंदाजी, हवी तशी गोलंदाजी याही फलंदाजाने केलंय. हवेमध्ये चेंडू ऑन साइडला, 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा प्रमोद फ्रेम मध्ये येतोय आणि अजून एक उत्तम आणि दर्जेदार झेल या ठिकाणी टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद टीम राजावली या संघाचा. धक्का नंबर 7. थँक्यू 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी 58 धावा चेस करायच्या होत्या, परंतु ज्याप्रमाणे कमी पडला गेला, सुरुवात मात्र तशी झाली नाही आणि
जे धक्के एकामागे एक लागत गेले त्यामुळेच आपण पाहू शकतो की पूर्णपणे बॅकफुटला टीम गेलेली दिसते साईकृपा राजावली टीम. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की एक खेळीची गरज होती, जी खेळी वैभवने केली तशी खेळी राजावली संघाकडून यायला हवी होती, परंतु तशी आली नाही आहे. जसं म्हटलं जात आहे ना, हारता वो है जो बार बार शिकायत करता है, लेकिन जीतता वो है जो 100 बार कोशिश करता है. लेकिन मात्र इथे ती कोशिश पाहायला मिळाली नाही आहे. अगदी आपण बघितलं तर मग आता 6 चेंडू आणि 42 धावा. आणि शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झाल्यात, ज्याने फलंदाजी अतिशय जबरदस्त केले. तोच खेळाडू आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिला बॉल त्यानेही निर्धाव टाकलाय. आज मात्र वैभव याचा चांगला दिवस आहे, कारण की ज्या पद्धतीची फलंदाजी झालाय आणि आता गोलंदाजीही सुंदर पद्धतीची या ठिकाणी होते. पहिला बॉल डॉट बॉल. वैभव गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली प्रकाश तुमडा पोहोचतील आणि मात्र थोडीशी घाई केले, कारण की जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये हवेची साथ आहे आणि त्या हवेच्या जोरावरती चेंडू मात्र थोडासा वेगाने पुढे आलाय. मात्र ॲप्पी थोडेसे फ्लंबल झाले, जास्त पुढे गेले आणि झेल हा ड्रॉप झालाय. एकच धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या अंकावरती. ऑफसमच्या लेगसमच्या खूप बाहेर चेंडू आहे, कारण की जर बघितला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भुवन आपल्याला बघायला मिळत आहेत. पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत करताना दिसलाय चिंचोटी गावदेवी हा संघ. पुढचा बॉल वैभवचा, सरळ रेषेत खेळलाय चेंडूला, ब्युटिफुल टायमिंग झालाय. चेंडू सरळ रेषेत जाताना दिसलाय, वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ब्युटिफुल दर्शनीय स्ट्रोक बघायला मिळालाय. 4 धावा. ले लो मेरे साई का नाम, ले लो मेरे साई का नाम. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे. शुभ गुरुवार सकाळचं सत्र चालू आहे आणि या शुभ मुहूर्तावरती या स्पर्धेचं आयोजन केलंय. आई जागमाता गावदेवी चषक 2025 चं हे आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. केतकी बॉईज खंडीपाडा कामणच्या माध्यमातून, मग त्यामध्ये वैभव धूम असतील, एकनाथ दादा असतील, मयूर असेल, दिनेश यांच्या माध्यमातून अपार केलेले कष्ट मेहनत आणि या जिद्दीनं भरवलेली ही एकमेव जबरदस्त स्पर्धा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळत आहे. पुढचा बॉल वैभवचा, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न तेवढेच झाले आहेत, मात्र तेवढं काही फळ मिळालं नाही या फटक्यामध्ये. एकच धाव मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि बघता बघता 2 फलंदाजांनी 1 धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या अंकावरती. अजय मडवीसाठी पुढचा बॉल वैभवचा. यावेळी वेळेला जर बघितला तर बॅटची कडा आपल्याला बघायला मिळाला आहे आणि गोलंदाज स्वतःच्या फाऊल थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसला. एकही धाव मिळाली नाही या चेंडूवरती. निर्धाव डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल शिल्लक. सुंदर फटका आहे, लाजवाब टायमिंग आणि या वाऱ्याच्या जोरावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय. अजय मडवीच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती आलेला दर्जेदार आणि प्रेक्षणीय फटका. 6 धावा. सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे गावदेवी कोल्ही चिंचोडी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्डलक टीम साईकृपा राजावली. हँडशेक करायचा मित्रांनो, कारण की जर बघितलं तर आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हा नियमच आहे की ज्या वेळेला सामना समाप्त होतो त्यावेळेला प्रत्येक खेळाडूने मनोबल वाढवण्यासाठी आणि एकता मित्रता वाढवण्यासाठी हँडशेक करणं फार गरजेचं आहे. मॅच नंबर 2 तुमच्या भेटीला लवकरच येत आहे. केतकी बॉईज खंडीपाडा जे आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या जोडीला असतील एवन सारजा हा संघ. केतकी बॉईज खंडीपाडा आयोजकांनी टॉस हा जिंकलाय आणि त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण म्हणजेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे सारजा या संघाला. मॅच नंबर 2 आपल्या भेटीला येते. तत्पुरती घेऊया एक ब्रेक आणि ब्रेकमध्ये देऊया मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा सामनावीर ठरतोय एकमेव फलंदाज आणि गोलंदाज अस्सोपेलो खेळाडू. खूप सुंदर कामगिरी
त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. नो डाऊट मिस्टर